काल आपण पॅकिंग बघितलं, क्लोज पॅकिंग काय असतं. क्लोज पॅकिंग नंतर त्यातलाच पार्ट आहे, त्याला आपण म्हणत असतो टेट्राहेड्रल व्हॉइड्स अँड ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स. याचा अर्थ काय होत असतो हे थोडस समजून घेण्याचा प्रकार आहे. बघा, आपण काल असं एक भरलेलं होतं, असे 3 ऍटम्स आपण लावलेले होते. आता जर या खड्ड्यामध्ये जर आपण याच्या वरच्या लेअरला एक बॉल ठेवून दिला, याला म्हणायचं, आता तुम्ही हे इमॅजिन करू शकताय का? बघा, हे रेड 3 बॉल लक्षात येत आहेत तुमच्या. रेड 3 बॉल्स मुळे हा इथं हा खड्डा तयार झालेला लक्षात येतोय का सगळ्यांच्या? त्याच्यावरती जर मी एक बॉल अजून ठेवला तरी सुद्धा आतमध्ये एक रिकामी जागा असेल का नाही? या 4 बॉल्सच्या मध्ये एक रिकामी जागा असेल का नाही? सर. ओके, आता तुम्ही तिथं तसं इमॅजिन करून बघा, त्या गॅपमध्ये, इथल्या गॅपचा जर विचार केलात तुम्ही, तर त्या गॅपच्या दृष्टीने एक हा ब्लॅक ॲटम वरती आहे आणि 3 ॲटम्स खाली आहेत. म्हणजे जर हा असेल, तो गॅप मधली गॅप असेल, तर एक वर आहे आणि 3 खाली आहेत. म्हणजे काय झालं? टेट्राहेड्रल आहे का नाही? वॉइड याचा अर्थ होत असतो एम्प्टी स्पेस. सो 3 बॉल्स त्याच्यावरती जर 1 बॉल ठेवलेला असेल त्या गॅपमध्ये, तर त्याला म्हणायचं टेट्राहेड्रल वॉइड. याच्याऐवजी काल आपण अजून एक असं केलेलं होतं. असे 3 बॉल्स लावले आणि त्याच्यावरती असे 3 बॉल्स लावले होते. बरोबर आहे का? बघा, एक ट्रायंगल असा काढला होता आपण आणि त्याच्यावरचा ब्लू ट्रायंगल आहे तो असा येणार. ओके, तरी सुद्धा याच्या आतमध्ये एक गॅप असणार का नाही? त्याच्या दृष्टीने आता विचार करा, त्या गॅपमध्ये जर आपण उभं राहिलो तर काय होणार आहे? या वरच्या बाजूला 3 असतील बॉल्स आणि खालच्या बाजूला 3, म्हणजे ऑक्टाहेड्रल झालं. कळतंय का? बघा, ओके. सो आता यातला आपल्यासाठी आता हे 3 डायमेन्शनल तुम्हाला इमॅजिन होणं एक्सपेक्टेड आहे. पण जर होत नसलं तर खरोखर बॉल्स घेऊन ट्राय करा. 4-6 बॉल्स लागतील ऍक्च्युली, किंवा आपल्याकडे जर काही लहान काही असतील गोष्टी, काय म्हणता येऊ शकेल, काय घेता येऊ शकेल तुम्हाला? तर कॉइन्स बॉल सारखे नाही आहेत. काही लहान बॉल बेअरिंग्स किंवा असं काही आहे का तुमच्याकडे? ते एकदा जरा चेक करून बघा ना, एकमेकांवरती ठेवून. म्हणजे तुम्हाला हे पण इमॅजिन होईल. याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय का? बघा, तुम्हाला हे कळतंय का? बघा, मी आता हा 3 ची अरेंजमेंट करतोय, पहिली 3 ॲटम्सची अरेंजमेंट. आता त्या 3 ॲटम्सच्या अरेंजमेंट मध्ये जर मी एकाच प्लेन मध्ये घेतलेला असतील, हे हा मागं गेलेला बॉल आहे, हा जो बॉल आहे तो एकाच प्लेन मध्ये मला ठेवायचा आहे, आणि मग त्याच्यावरती जर मी एक बॉल जर ठेवला, या तिघांच्या वर एक बॉल ठेवून दिला असा, ते इथली गॅप आहे का नाही? येस सर. हे टेट्राहेड्रल होल आहे. टेट्राहेड्रल होल किंवा व्हॉइड. आणि याच्या उलट जर मी 6चं तसंच अरेंजमेंट करायचा ट्राय केला, हे मी डिलीट करतो इथलं.
6ची अरेंजमेंट करायचा ट्राय करतो. ड्रॉइंग थोडेसे स्क्रीनवर मला अवघड जात आहेत. ट्राय करतो परत. ग्राउंड वरतीच काढतोय हे मी, आणि हे याच्या मागं गेलेला बॉल आहे. आता याच्यावरती काय करतोय, तर याच्या वरचे जे बॉल्स असतील ते पलीकडच्या साईडला 2 आहेत. आणि आपल्या साईडला 1 आहे इथे ठेवलेला. तर तो आता काढताना मी थोडासा वर उचलला गेलेला दाखवतो, म्हणजे मला गॅप दाखवतोय. असं जर ठेवलेलं असेल तर याच्या आतमध्ये इथं गॅप आहे, आणि तशीच या तिघांच्या मधली एक गॅप असणार आहे. तर ते बघा, ब्लॅकनं मी जे दाखवतोय तशी गॅप असेल का नाही? त्याला म्हणायचं आपल्याला ऑक्टाहेड्रल होल. और ऑक्टाहेड्रल वॉइड. आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे याच्यातलं, तर ही डायग्राम काढता येणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी अजून, दॅट इज नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल होल्स अँड टेट्राहेड्रल होल्स. तर आता लक्षात ठेवायचं काय बोलतोय ते. क्लोज पॅक सिस्टीम जर असेल, क्लोज पॅक्ड सिस्टीम, तर नंबर ऑफ atoms in unit cell is equal to number of octahedral holes. ओके. आणि दुसरं नंबर ऑफ, डिलीट करतो मी, number of tetrahedral holes is equal to 2 multiplied by number of atoms in unit cell. ओके. म्हणजे आता आपण जर कन्सिडर केलं, आपल्याला सांगितलेलं असेल सिंपल क्युबिक सेल आहे आपला, सिंपल क्युबिक सेल. याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतात? टोटल 1 आहे. मग आता त्याच्याप्रमाणे टेट्राहेड्रल होल्स किती असणार आहेत एससीसी मध्ये? 2 टेट्राहेड्रल होल्स अँड 1 ऑक्टाहेड्रल होल. तसं बीसीसी मध्ये नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल असतात 2, देअरफॉर 4 टेट्राहेड्रल अँड 2 ऑक्टाहेड्रल. तसं एफसीसी मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम्स 4 असतात, देअरफॉर टेट्राहेड्रल होल्स 8 होतील अँड 4 ऑक्टाहेड्रल होल्स होतील. आता हे नंबर्स आपल्याला यूज करायला काही क्वेश्चन्स, काही एंट्रन्स एक्झाम्स मधल्या क्वेश्चन्स मध्ये, एमसीक्यूज मध्ये दिलेलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला असं काहीतरी सांगितलेलं असतं की एक कंपाऊंड आहे. सर 1 मिनिट, मागची स्क्रीन दाखवता का? झालं सर. याचा क्वेश्चन कसे विचारले जातात? आपल्याला म्हणतात आपल्याकडे एखादा कंपाऊंड असा आहे, AXBY नावाचं कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं आपल्याला की बी ऑक्युपाईज ऑल कॉर्नर्स. ओके. त्याच्यानंतर म्हटलं ए ऑक्युपाईज ऑल किंवा
half octahedral holes in FCC crystal. तर AXBY चा ऍक्च्युअल फॉर्म्युला फाइंड आउट करा. म्हणजे व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. काहीतरी एक 3-4 ऑप्शन्स आहेत. त्याच्यामधला आपल्याला एक्झॅक्ट केमिकल फॉर्म्युला AXBY चा शोधून काढायचा. आता अर्थ काय होतो तो बी ऑक्युपाईज ऑल कॉर्नर्स. याचा अर्थ होणार आहे बी किती असणार आहे टोटल त्या कंपाऊंड मध्ये. ऑल कॉर्नर्स म्हणजे 1/8 करत तो 1 असणार. A occupies half of the octahedral holes. याचा अर्थ किती झाला? हाफ octahedral holes. म्हणजे A किती झालं? टोटल octahedral होल्स किती पाहिजेत? 1. त्यातले हाफ ऑक्युपाय झाले म्हणजे हा फॉर्म्युला झाला. मग आता A हाफ B1 असा फॉर्म्युला नसतो. त्याच्याऐवजी आपण काय लिहितो? A1 B2 म्हणजे AB2 हा त्याचा फॉर्म्युला झाला. ओके, या टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला सीईटी जेईई मध्ये या ऑक्टाहेड्रल होल्स, टेट्राहेड्रल होल्स या फॉर्म मध्ये विचारले जातात. सर सर ते लास्ट स्लाइड मध्ये मला ते तुम्ही परत समजवलं का ऑक्टाहेड्रल होल्स ते नाही समजलं. काय नाही समजलं सांगा. ऑक्टाहेड्रल होल्स तर हाफ कसं आलं? ऑक्टाहेड्रल होल्सचं काय सांगितलंय? बी ऑक्युपाईज ऑल कॉर्नर्स असं म्हटलंय का नाही? म्हणजे बी किती आला? कॉर्नर्सला फक्त असेल 1 आला. A occupies half octahedral holes. आता जर B occupies all corners असा असेल तर त्याचं क्लोज पॅकिंग टोटल किती झालं? 1च झालं. ओके, आणि A occupies octahedral holes. octahedral holes किती झाले हे जर 1 असेल तर? सर एफसीसी क्रिस्टलचं काय आहे त्याच्यात? तर FCC जरी दिलेलं असलं हे कन्फ्युज करण्यासाठी दिलेला प्रकार आहे. ऑल कॉर्नर्स म्हणलंय का नाही आता? बाकी आहे का बी? तर नाहीच आहे. म्हणजे याचा अर्थ होत असतो की बी हा 1 असला पाहिजे आणि ए किती असले पाहिजेत? ऑक्टाहेड्रल होल्स ऑक्युपाय करणे. ऑक्टाहेड्रल होल्स किती असतात म्हणलं? हे नंबर ऑफ ऍटम्स जेवढे असतात तेवढे असतात. म्हणजे किती आहे? 1. त्यातले हाफ ऑक्युपाय झाले म्हणजे किती ऑक्युपाय झाले? हाफ. ओके, सो या लाईनच्या आत्ता ते नाही समजलं कम्प्लीट तरी चालणार आहे. साधारणपणे क्वेश्चन्स कशा टाईपचे येतात एवढंच सांगितलंय मी. ज्या वेळेला ते ऍक्च्युअल सॉल्व्ह करायचं असेल त्या वेळेला आपण बघूयात ते एक्झॅक्ट काय करायचंय. ओके, पुढे बघू. इथं त्या ऑक्टाहेड्रलच्या वगैरे डायग्राम्स आपल्याला काढायच्या त्या आपण काढूया. बघा नेक्स्ट. आता हा जो चार्ट दिलाय एक्सप्लेन कंपॅरिझन ऑफ एचसीपी, सीसीपी आणि बीसीसी. हे आपण काल ऑलरेडी बोलून झालेलं आहे. पण याच्यामधलं हा जो पार्ट आहे अवेलेबल स्पेस ऑक्युपाइड और पॅकिंग इफिशियन्सी पाहिजे ते पॅकिंग इफिशियन्सी दॅट इज 74% एचसीपीची. म्हणजे याचा अर्थ काय होत असतो? एचसीपीची 74% ऑक्युपन्सी आहे. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे टोटल स्पेस किती अवेलेबल आहे आणि त्यातली ऑक्युपाय किती करता आली. सो व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. काय म्हणलं मी? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. त्याचं पर्सेंटेज केलं की ते येणार. ओके, आता त्याचे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे. हे टेट्राहेड्रल होल्स, ऑक्टाहेड्रल होल्स वगैरे झालं. पॅकिंग कन्सिडर करू. Explain packing of ionic crystals and radius ratio rules. Okay. याच्या आधी मी कुठलं मिस करतोय का एखादं पेज? मी एकदा जरा चेक करतो. पण मला हे का नाही मिळत आहे लक्षात नाही आलं माझ्या. ओके, पॅकिंग काल आपलं हे झालं होतं. एकच मिनिट, मला फक्त ते पॅकिंग इफिशियन्सीचा पुढे जाऊन आहे ना एकदा चेक करू दे. कारण ते डेरिव्हेशन्स आपल्याला आहेत. कॅल्क्युलेट पॅकिंग इफिशियन्सी आहे. ठीक ठीक. आता हे एक्सप्लेन करतो. बघा आता काय म्हणतोय. बघा रेडियस रेशो
याचा अर्थ होत असतो रेडियस ऑफ कॅटायन्स अपॉन रेडियस ऑफ अनायन. मोठं कोण असतं कॅटायन आणि अनायन मधलं? अनायन. नाही. आता रेडियस रेशो याचा अर्थ काय होणार आहे? रेडियस ऑफ कॅटायन डिवायडेड बाय रेडियस ऑफ अनायन. सो इफ रेडियस ऑफ अनायन इज लार्ज, तर आता काय होत असतं बघा, क्यूबच्या सगळ्या कॉर्नर्सना आपण क्लोज पॅक सिस्टीम करूया. क्लोज पॅक सिस्टीम झाली याचा अर्थ क्यूब मधलं कुठलं ना कुठलं तरी एक अरेंजमेंट त्याला करायला लागणार आहे. म्हणजे आपण काल काय बघितलं होतं, HCP आणि CCP याच्यामधलं CCP क्युबिक क्लोज पॅकिंग, यालाच आपण म्हणत असतो FCC. म्हणजे आपण समजा असं कन्सिडर करू, अनायन्स येथे ब्लू जे दाखवतोय ते FCC फॉर्म मध्ये घेतोय, म्हणजे त्याला क्लोज पॅकिंग केलं. हे सिंपल क्युबिक झालं. त्याच्यानंतर हे फेस सेंटर्स घेतोय आता. हे झाले. आता हे ब्लू जे दाखवलेत दीज आर अनायन्स. आता याच्याप्रमाणे अनायन्सची मी साईज फक्त सगळे सेम घेण्याचा ट्राय करतो. ओके, हे अनायन्स आहे. आता याच्यामध्ये गॅप्स आहेत बघा, काही जागा आहेत अजून रिकाम्या. मग या रिकाम्या जागांवरती आता मला कॅटायन भरता येणार आहे, बिकॉज कॅटायन इज स्मॉल. सो कॅटायन जर स्मॉल असेल तर तो या दोन अनायन्सच्या मध्ये जाऊ शकतो. मग आता त्याच्यासाठी त्याचा रेडियस रेशो काय पाहिजे? जर रेडियस रेशो जो असेल त्याच्याप्रमाणे आपल्याला तो ऑक्युपन्सी मिळणार आहे. म्हणजे काय म्हणायचंय बघा, म्हणजे जर रेडियस रेशो आपल्याला असा मिळाला, हा रेडियस रेशो आहे, तर याचा अर्थ होत असतो त्यावेळेला कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कॅटायन मॅक्झिमम 3 पॉसिबल असतो. असं का म्हणणं चाललंय? साईजेस तिथं खाली खाली वाढत चाललेत बघा. जसं खाली जाते तसं तसं साईज वाढत चाललंय. आता जर मी इकडे दाखवायचा ट्राय करतो, आपल्या व्हाईट बोर्डवर दाखवतो बघा. समजा हा कॅटायन आहे, स्मॉल कॅटायन आहे, अनायन लार्ज आहे. ओके, सो अनायन लार्ज असल्यानंतर याच्या भोवती किती अनायन्स बसतील बघा. काय स्फेरिकल आहे असं कन्सिडर करा फक्त. आत्ता जो रेडियस रेशो आहे त्याच्याप्रमाणे 4 बसले अनायन्स एकाच्या भोवती, एका कॅटायनच्या भोवती. पण जर मी अजून कॅटायन लहान घेतला तर आता 4 बसतील का? समजा बसतील. अजून लहान केला तर सेम साईजचा अनायन लावायचा आहे मला. आता नाही करू शकत ना मी त्याच्या भोवती. आता 4 नाही करता येणार सेम साईजच्या करायला गेलो तर. म्हणजे जसजसा मी कॅटायनचा साईज कमी कमी करत जाईल तसतसे अनायन्स त्याच्यापेक्षा खूपच मोठे वाटत राहतील आणि मग त्याच्याप्रमाणे कोऑर्डिनेशन नंबर चेंज होईल. आता जर मी कॅटायन पण मोठा केला तर, कॅटायन मी एवढा मोठा घेतो, अनायन तेवढाच ठेवतो. जास्त बसतील का नाही आता याच्या भोवती? ओके, म्हणजे याचा अर्थ काय होत असतो, कॅटायन जेवढा मोठा मोठा होत जाईल तेवढं त्याचा कोऑर्डिनेशन नंबर वाढत जाणार आहे. मग आता हेच जर आपल्याला दाखवायचं असलं तर हे इकडे कळतंय का बघा आपल्या बुकलेटमध्ये. बघा बरं, कॅटायन जर जसा मोठा होईल तस तसा रेडियस रेशो वाढेल का कमी होईल? वाढेल. कॅटायन मोठा झाला, रेडियस रेशो वाढत जाईल. सो हा रेडियस रेशो वाढत गेलेला दाखवलाय बघा. जसं खाली जातोय तस तसा रेडियस रेशो वाढतोय. मग आता रेडियस रेशो वाढत असताना कोऑर्डिनेशन नंबर वाढत गेलेला दिसतोय आपोआप. कळतंय का? परफेक्ट. जर रेडियस रेशो या दोघांच्या मध्ये असेल तर कोऑर्डिनेशन नंबर जर 3 आहे कॅटायनचा, तर हे 3 कसे ऑर्गनाइज केले जाणार आहेत? हा कॅटायन आणि त्याच्या भोवती मला 3 अनायन्स लावायचे. कसं अरेंज करता येऊ शकतं? इकडे एक, इकडे एक आणि खाली एक. म्हणजे हा ट्रँग्युलर प्लेनर झाला का नाही? तर त्या 3 जणांच्या ट्रँगलच्या मधल्या गॅप मध्ये बसवलाय ना त्याला, कॅटायनला.
ओके, मग त्याला काय म्हणणार आपण? ट्रँग्युलर प्लेनरच्या वॉइड मध्ये त्याला बसवलेलं आहे, गॅप मध्ये त्याला बसवलंय. त्याचं एक्झाम्पल कुठलं? V2O3. तसं जर आपल्याला रेडियस रेशो असा सापडला, थोडासा कॅटायन मोठा घेतला, देन कोऑर्डिनेशन नंबर बिकम्स 4. अशा वेळेला कॅटायन कुठं बसतो? कॅटायन गोज टू टेट्राहेड्रल वॉइड. याचा अर्थ तो कुठं जाणार आहे? आत्ता जे हे 3 काढलेत तसाच असेल, तसेच कन्सिडर करू आपण. हे या प्लेन मध्ये थोडस जवळ गेलं पाहिजे तर इथे घेतला आणि एक मध्ये ठेवलाय त्या 3 जणांच्या डोक्यावर. आता मध्ये जी गॅप आहे त्या गॅप मध्ये इथं मध्ये ठेवलेला असेल तो कॅटायन. जर अजून मोठा कॅटायन घेतला तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. 6 कसा होईल? कधी होऊ शकतो 6? तर हे वरचे 3 ही लेअर आणि खालची 3ची लेअर ही अनायनची झाली आणि त्याच्यामध्ये जर इथं या गॅप मध्ये जर मी बसवला तर आता हे जे 6 ब्लॅक जे दाखवलेले ते ऍक्च्युली एकमेकांना टच करून ठेवायचे, एकमेकांवरती ते लगेच ठेवायचे आणि त्या गॅप मध्ये भरायचं आहे. ओके, सो हे एक NaCl म्हणजे FCC आलं. तसं अजून मोठा केला कॅटायन. किती मोठा बघा, 0.7 पासून 1. रेडियस रेशो 1 आहे. याचा अर्थ काय होत असतो? कॅटायन अनायनचा साईज सेम आहे. असं जर असलं तर काय होऊ शकतं? 8 क्युबिक. मग क्युबिक होल मध्ये बसवायचे. टाईप ऑफ होल असं म्हणलेलं आहे बघा वर. टाईप ऑफ होल ऑक्युपाइड. कुठलं होल आहे ते? क्युबिक. मग क्युबिक होल याचा अर्थ काय होणार आहे? हा क्यूब आहे, याच्या प्रत्येक कॉर्नर्सला गोष्टी असतील. एक्झाम्पल बघा काय सांगितलंय? CSCl म्हणजे कॉर्नर्सना कोण असणार आहेत? हे सगळे Cl. किती क्लोरीन किती आले बघा या युनिट सेल मध्ये? टोटल क्लोरीन ऍटम्स किती असतील या युनिट सेल मध्ये? 1. आणि क्युबिक होल दिसतंय का तुम्हाला? कुठे क्यूबचं होल? हे आतमधला बॉक्सच्या आतमधली जागा सगळी. म्हणजे ती जागा ऑक्युपाय कोण करणार आहे? सीझियम. म्हणजे हा जर सीझियम असेल आणि हे सगळे जर क्लोरीन्स असतील तर क्लोरीन किती आले या युनिट सेल मध्ये? 1. आणि सीझियम किती आला जो बॉडीच्या आतमध्ये येतो? 1. म्हणजे हे सीझियम क्लोराईड आलं का नाही? एक्सप्लेन करता का ते 1 कसं आलं? काय 1 कसं आलं? तर ते क्लोरीन ॲटम्स तुम्ही म्हणता की 1 आहेत, सो ते एकदा एक्सप्लेन करा ना. कॉर्नर्स आहेत ना, कॉर्नरचं आपण नाही का कालच्या लेक्चरला बघितलं होतं, 1/8 करतो ना आपण. येस सर. ओके. तर ते 1/8 करत करत ते क्लोरीन 1 झाले आणि बॉडीच्या आतमधला म्हणजे तो अख्खा त्याच युनिट सेलचा झाला. म्हणजे सीझियम 1 क्लोरीन 1. म्हणजे जे सुरुवातीला आपण बोललो होतो ते आठवत आहे का? युनिट सेल मध्ये जे ज्या कशाचं युनिट सेल असेल त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला त्याच्यात आपल्याला सापडला पाहिजे त्या युनिट सेल मध्ये. येस. तो अर्थ इथं आता दाखवलाय. ओके, डिलीट करतो. हे बाकीचे टेट्राहेड्रल वॉइड्स मधलं, ऑक्टाहेड्रल वॉइड्स मधलं सुद्धा असं दाखवता येऊ शकतं. फक्त त्याच्यामध्ये काही वेळ घालवत बसण्याची गरज नाहीये. तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? हा रेडियस रेशो लक्षात ठेवायचा आहे. ओके, कुठला रेडियस रेशो असल्यानंतर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे, त्याच्याप्रमाणे त्याचं कुठलं वॉइड ऑक्युपाय केलं जाणार आहे आणि त्याचं एखादं एक्झाम्पल हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण ती एंट्रन्स एक्झाम्स मध्ये या टाईपचे काही क्वेश्चन्स असतात. रेडियस डायरेक्टली 2 कॅटायन आणि अनायनचे रेडिया देतात आणि कुठल्या टाईपचा वॉइड ऑक्युपाय केलं जाईल ते विचारतात. त्यामुळे हे इम्पॉर्टंट असू शकतं. ओके, नेक्स्ट बघू. व्हॉट इज पॅकिंग इफिशियन्सी? बघा, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. म्हणजे आता व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स म्हणजे आपल्याला काय कन्सिडर करायचंय बघ. म्हणजे समजा मी असं कन्सिडर केलं
की क्यूब आहे, FCC घेतो मी, FCC आहे, एज लेंथ ए ए ए असं कन्सिडर करतो. म्हणजे टोटल व्हॉल्यूम काय झालं? एक क्यूब. ए क्यूब. आणि FCC जर असेल तर FCC मध्ये व्हॉल्यूम ऑक्युपाईड काढायचं जर असेल तर इथला स्पियर किती असतात? वन टोटल वन. आणि फेस सेंटर्सचे असतात ते टोटल 3, हाफ 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 करत, बरोबर आहे ना? सो टोटल 4 ॲटम्स असतात, 4 ॲटम्स. सो 4 ॲटम्स जर असतील तर त्या 4 ॲटम्सची रेडियस किती पाहिजे? एक जर स्पियर कन्सिडर केला तर एका स्पियरचं व्हॉल्यूम काय असतं? 4/3 पाय आर क्यूब, बरोबर आहे का हे? हा एक ॲटम झाला. आपल्याला रेडियस माहिती नाहीये समजा, पण एका ॲटमचं व्हॉल्यूम एवढं झालं, त्याची रेडियस जी काय असेल ती असेल, मल्टिप्लाइड बाय 4 असं केल्यानंतर व्हॉल्यूम ऑक्युपाईड येईल का नाही? येस. आलं लक्षात? म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाईड हे झालं, डिवायडेड बाय ए क्यूब आलं. मग ए आणि आर ची काहीतरी रिलेशनशिप आहे, काल आपण बघितलं होतं. त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन केले की आपल्याला व्हॅल्यूज मिळत जातील. सो आपल्याला वेगवेगळे इथं बघायचे, कॅल्क्युलेट पॅकिंग इफिशियन्सी इन सिम्पल क्युबिक लॅटिस. चलो आपण बघूया. तर हा, बोल. ते वरचं जे टेबल होतं ना त्याच्यामध्ये रेडियस रेशो मध्ये फायनल व्हॅल्यूज आहेत ना, त्याच खालच्या याच्यामध्ये इनिशियल व्हॅल्यू म्हणून रिपीट झाल्यात. मग ते कसं कन्सिडर करायचं? ती व्हॅल्यू एक्झॅक्टली येत नसती कधीच. ओके, म्हणजे 0.732 कधीच येत नाही. ओके. ओके, तसं 0.414 कधीच येत नाही. आणि जर ती व्हॅल्यू आली तर ती पुढच्याची पकडायची, म्हणजे याची नाही पकडणार. आता मी 0.732 अशी जर व्हॅल्यू आली तर ती क्युबिकची पकडायची, कोऑर्डिनेशन नंबर 8 ची पकडायची. म्हणजे ती व्हॅल्यू ज्या ह्याची इनिशियल व्हॅल्यू आहे तो हा, कॉलम इनिशियल पकडायचा. व्हॅल्यू ज्याची आहे ती पकडायची. आलंच असं. ओके, कळालं. बरोबर आहे. पण हा डाऊट करेक्ट डाऊट आहे, कारण हे 414 जर आलं तर नेमकं काय पकडायचं? बरोबर आहे, पुढचंच पकडलं पाहिजे. ओके, सो आपण हे बघूयात, कॅल्क्युलेट पॅकिंग इफिशियन्सी इन सिम्पल क्युबिक लॅटिस. आपण सॉल्व्ह करू. सिंपल क्युबिक घेत आहे. डायग्राम. डेरिवेशन 2 to 3 मार्क्स विचारले जातात. स्फिअर घेतो, एक ॲटम आहे इथं. मला फक्त काय करायचंय कळलं ना, मला हा हाफ घ्यायचा आहे त्या साईड. Yes. ओके, सो त्या पद्धतीने घ्या. या हाफ पर्यंत येऊन पोहोचलाय. सेम साईजेस आहे. माझ्यासाठी ही आर व्हॅल्यू आहे, ही सुद्धा व्हॅल्यू आर आहे. आणि टोटल हे फर्स्ट स्टेप.
रेडियस ऑफ स्फियर कॅल्क्युलेट करायचं. And in contact along edges, if A equal to edge length, and R is equal to radius, एवढं झालं की सांगा. हे व्हॅल्यू तिथंच ठेवून देतोय. नेक्स्ट पॉइंट घेतो. सेकंड स्टेप, व्हॉल्यूम ऑफ स्फियर. One atom or sphere is equal to 4/3 pi r cube, which is equal to r is equal to use केलेलं आहे 4/3 pi a/2 cube, which is equal to pi/3 काय येते रे 4/3 pi pi cube by 6. a cube divided by 8. So pi a cube divided by 6. बरोबर आहे ना? Yes. Next, total volume occupied is equal to number of atoms per unit cell multiplied by volume of one atom, which is equal to SCC मध्ये किती आहे 1 8. multiplied by pi a cube upon 6, which is equal to pi a cube upon 6. आता next step, volume of unit cell किती आहे
इज इक्वल टू ए क्यूब. Packing efficiency is equal to volume occupied divided by volume of unit cell, आणि पर्सेंटेजेस मध्ये सांगायचं असेल तर मल्टिप्लाइड बाय 100, विच इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड काय ठरलं, पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6 अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज ए क्यूब मल्टिप्लाइड बाय 100, विच इज इक्वल टू पायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो 3.14 डिवायडेड बाय 6 into 100, which comes to be 52.36. आता ही व्हॅल्यू पाठ झाली आहे माझी, आणि कॅल्क्युलेट केली तर अशी येईल साधारण. सर म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू येते का प्रत्येक शेपसाठी? हा, कॉन्स्टंट येणार आहे. काही वेळेला आपल्याला याच्याऐवजी असं म्हणू शकतात, एम्प्टी व्हॉल्यूम किती आहे ते कॅल्क्युलेट करा. तसं जर डिराईव्ह करायला सांगितलं तर फक्त एक स्टेप पुढे वाढेल. 100. करेक्ट. वॉइड स्पेस किंवा एम्प्टी स्पेस इज इक्वल टू 100 मायनस 52.36, 57.64%. नेक्स्ट घेऊया. डिलीट करतोय सगळं. सिमिलर बीसीसी. आता बीसीसी मध्ये जर ऍटम्स सेम असतील, सेम ऍटम्स बॉक्सच्या आतमध्ये सुद्धा सेम आणि बॉक्सच्या बाहेर सुद्धा सेम, तरच दाखवतोय. आपल्याला सिलेबस मध्ये तेच आहे आणि ते चांगली गोष्ट आहे, कारण आतमधला ऍटम चेंज झाला तर सगळं बदललं असतं. तर मी असं दाखवतो बघा. हा पहिला ऍटम मी आतमधला काढायचा ट्राय करतोय का बाहेरचा घेऊ, बाहेरचा घेऊ. थांबा, मला आधी काढू देत, 1-2 वेळा मिस्टेक्स होऊ शकतात त्याच्यात. हा आतमधला आयटम आहे आणि एक मला दाखवायचा आहे तो. ओके, साईज मला मोठा घेतला पाहिजे अजून. काय करायचं कळतंय ना? ओके, तो ट्राय करा बरं. माझ्याकडे सर्कल काढायला काही नाहीये, त्याच्यामुळं मला ते जजमेंट नाहीये ते नेमकं काय करावं. ते 3 सर्कल सेम साईजची काढायचे. एक आतमध्ये बॉक्सच्या, एकाला हा सेंटर ठेवायचा आहे, एकाला हा सेंटर ठेवायचा. म्हणजे याचा अर्थ काय होईल, हे आर असेल प्लस आर आर या मधल्या सर्कलचे, आणि अजून एक आर. म्हणजे हा जो आता मी डायगोनल काढल्यासारखा जो दाखवलेला आहे तो ऍक्च्युअली आतमधून जातोय, हे कळतंय ना तुम्हाला? येस. बॉक्सच्या आतमधनं गेलेला आहे. या कॉर्नर पासनं
अपोजिट साइडच्या वरच्या कॉर्नरकडे गेलेला आहे, विच इज 4R. ओके, मग त्याच्यासाठीचा आपण लेबलिंग करू. मी इथं कलर चेंज करतो फक्त. त्याला मी A पॉइंट म्हणतो, हा B, C, D, E, E, F. काहीतरी आपलं एक जनरल लेबलिंग करतो, म्हणजे मला सोपं जाईल आता याच्यानंतरचं. याच्यानंतर मी अशी एक लाईन टाकतो, BE आणि EF. म्हणजे आता जर मी तो राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला, कुठला, BC. BEF, ओके. तर पायथागोरस यूज करू शकतो. बरोबर आहे ना. BEF Yes. जर घेतला तर पायथागोरस आपण यूज करू शकतो तिथं. म्हणजे आता कसं होणार आहे आपण चेक करू, एक 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 स्टेप कन्सिडर करू. आता फर्स्ट स्टेप आधी काय होती, रेडियस ऑफ स्फिअर. ते सगळं सेम येणार आहे. कुठलं घेतोय आपण, BCC, रेडियस ऑफ स्फिअर. त्याचा काय विचार करायचा आहे, पहिलं काय सांगायचं, काय काय ऑक्युपन्सी आहे ते सांगू. इन BCC atoms or spheres are at all 8 corners and one atom at the center of cube. Atoms are in contact along, याला मी म्हणते बॉडी डायगोनल. नुसता डायगोनल नाहीये तो, फेसचा डायगोनल नाहीये, बॉडी डायगोनल. काय नाव दिलंय मी त्याला, BF. लेट किंवा मग सिस्टीम न जाऊ आपण. अशी काय म्हटलं तर, इफ A is equal to edge length and R is equal to radius of atom, then in right angle triangle BEF काय येतं रे, BE square BF square is equal to BE square plus EF square. बरोबर आहे ना हे. Yes. What is BE? A√2. बघूयात आपण त्याचा A विचार. √2 असं. नाही ते झालं, आपल्याला दुसऱ्या एका ट्रायंगलच्या मधनं घ्यायचंय. इन ट्रायंगल यातनं येईल जास्त चांगलं. कुठलं घेऊयात, BCE. BC
BCE दिसतोय ना ट्रँगल? Yes. त्याच्याप्रमाणे आपल्याला BE ची व्हॅल्यू मिळेल का नाही? Yeah. BE स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल? BC स्क्वेअर प्लस CE स्क्वेअर. म्हणजे ते काय आहे? विच इज इक्वल टू OS. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. कारण BC म्हणजे ए आहे, CE म्हणजे पण ए, म्हणजे BE स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली? 2A स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करू वरती. म्हणजे ऍक्च्युली हे डेरिव्हेशन मध्ये इथं ठेवायला पाहिजे. बरोबर, म्हणजे काय म्हणणार? 2A स्क्वेअर ही व्हॅल्यू आपण कशाची सबस्टिट्यूट करूयात? BE स्क्वेअरची. म्हणजे BF स्क्वेअर इज इक्वल टू 2A स्क्वेअर प्लस EF स्क्वेअर म्हणजे काय आहे? Yes. ए स्क्वेअर. म्हणजे काय आली व्हॅल्यू? विच इज इक्वल टू 3A स्क्वेअर. Therefore, BF is equal to root 3A. What is BF? 4R is equal to root 3A. Therefore, R is equal to root 3 upon 4A. डिलीट करतो. रेडियस नंतर आपण काय घेतोय? व्हॉल्यूम ऑफ स्फियर. सेकंड पॉइंट, व्हॉल्यूम ऑफ स्फियर. काय करणार? व्हॉल्यूम ऑफ वन एटम or one sphere is equal to 4/3 pi r cube. R ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. 4/3 pi √3/4A चा क्यूब. √3 इंटू √3 म्हणजे 3. म्हणजे हे जर असं कन्सिडर केलं 4/3 पाय √3 इंटू √3 इंटू √3, तर त्यातला हा याची व्हॅल्यू किती येते? 3. सो 3 ला 3 ते कट करता येईल. हे 3 ला 3 कट झाले, म्हणजे त्यातला एक √3 शिल्लक राहील. डिवायडेड बाय 64 आहे, तो 4 ला पण कट करून टाकू, म्हणजे 16 A क्यूब. नेक्स्ट सी. काय घेतलं होतं लास्ट टाइम आपण? टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड. ऑक्युपाइड.
काय आहे बीसीसी आहे म्हणजे काय येणार नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल multiplied by volume of one atom, which is equal to BCC ला किती 2 multiplied by म्हणजे 2√3 घेतो आता 2√3 pi by 16 a cube, which is equal to √3 by 8 pi a cube. Next step. Volume of unit cell is equal to a cube. Next, packing efficiency is equal to volume occupied upon volume of unit cell into 100. √3 by 8 into pi a cube divided by a cube into 100. म्हणजे काय आलं a cube ला a cube कट √3 8 into 3.14 into 100, which is equal to 68% येते. void space विचारले का 100 minus 60. चला थांबूयात तुम्हाला थोडं लेट झालंय थांबूयात टाटा टाटा बाय. बाय बाय डिलीट करतो राहिला असतं कुणाचं तर सांगा टाटा टाटा Bye, sir. Thank you, sir. बाय बाय